आज श्री ज्ञानेश्वर माऊली पायदिंडी सोहळ्याचा तिसरा दिवस। आज दिवे घाटातून लाखो वारकरी यांनी अतिशय आनंद व टाळ मृदंगाचा गजर करत प्रवास केला। निसर्गरम्य अशा दिवे घाटमधून प्रवास करताना वारकरी फार आनंदी होत होते। उंच असलेल्या दिवे घाटातही वारकरी अतिशय आनंदमय वातावरणात तसेच पाऊले फुगडी खेळत तसेच नाचतही या दिवे घाटातून प्रवास करत होते। पायदिंडीतील लाखो वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी अन्नदानाची सुविधा तसेच औषधही वाटप करण्यात आले। विविध सामाजिक संघटनेच्या वतीने स्वच्छता मोहीमही राबवण्यात आली। प्रसार मराठी न्यूज मध्ये स्वागत आहे। आज श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचा तिसरा दिवस असून आज आपण पुणे शहराला असलेल्या दिवे घाट येथे आहोत। आज लाखो वारकरी या दिवे घाट मधून आज प्रवास करत आहेत। वारकऱ्यांशी संवाद साधणार आहोत। काय वाटतं आज दिवे घाट आपण प्रवास करतात पंढरपूरकडे जाण्यासाठी? आज विश्व माऊली ज्ञानोबा पुण्यातून सासवडच्या दिशेने मार्गस्थ संपूर्ण वारकरी ज्ञानोबा सोबत पंढरपूरच्या दिशेने निघतोय। दिवे घाटात होतो आम्ही एकदम सुंदरमय वातावरणात। एकदम वरुण राजा सुद्धा आमच्या सोबत आहे। सगळ्यांना असं वाटतं की दिवे घाट म्हणजे सगळ्यांचं एक आगळं वेगळं प्रेरणास्थान आहे। इथला आनंद वेगळाच आहे दिवे घाटातला। तिथे जिकडे पाहावं तिकडं संपूर्ण निसर्गमय वातावरण आहे। पशु पक्षी सुद्धा ज्ञानोबाऱ्यांना सोडण्यासाठी ज्ञानोबाऱ्याच्या पंढरपूरच्या दिशेने जाण्यासाठी पशु पक्षी सुद्धा ज्ञानोबाऱ्यासोबत या दिवे घाटामध्ये चालतात। जिकडे पाहावं तिकडे पशु पक्ष्यांचा किलबिलाट आहे। जिकडे पाहावं तिकडे वारकऱ्यांचा टाळ मृदंग विना प्रत्येक वारकरी हातामध्ये टाळ घेऊन नाचतोय, पावल्या खेळतायत। 95 वर्षाचा वारकरी सुद्धा या दिवे घाटामध्ये चालतोय। हे एक प्रेरणादायी आहे, हे एक पाहण्यासारखं आहे। 80 वर्षाची म्हातारी मला आजीबाई भेटल्या, आम्हाला आजीबाई गाडीत बस, आपण नाही म्हणे मला दिवे घाटात चालायचंय। अगदी घरच्या 4 पायऱ्या चालायला माणसाला थकवा येतो, पण दिवे घाटामध्ये 95 वर्षाचा म्हातारा चालतो। हे ज्ञानोबाची पुण्य आहे, हे पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, हे संतांच्या सानिध्यात राहिलेलं, हे संतांच्या संगती काय सांगू सुख, एवढं सुख आहे दिवे घाटामध्ये। आज आमच्यासोबत असंख्य वारकरी आहेत माझ्या दिंडीमध्ये, एकही वारकरी थकला नाहीये। नक्कीच या दिवे घाटामध्ये सुख, चालण्याचं सुख मिळते। अनेक वारकरी वृद्ध असो किंवा 60, 65, 70च्या वयोमर्यादा असलेले सुद्धा वारकरी या ठिकाणी दिवे घाटातून प्रवास करताना आपण आपल्यासोबत दिसत आहेत। आपल्यासोबत अन्य काही वारकरी सुद्धा आहेत। काय नाव आपलं, कुठून आलात आणि नेमकं वय काय तुझं? माझं विठ्ठलराव भीमराव तरटे, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड, आणि माझं वय 69 वर्ष आहे। बरोबर। काय नेमकं काय अनुभव दिवे घाटाचा? 16 पाऊंड डोळे ठिपायचं का असं का काही थकवा वगैरे जाणवतो का? काहीच नाही, थकवा नाही, काही नाही। किती वर्ष आहे? माझं 3रं वर्ष आहे। या माऊलीच्या सोहळ्यामध्ये अनेक वयोवृद्ध महिला आहेत जे की आज दिवे घाटातून प्रवास करत आहेत। त्यांच्या आपण नेमक्या भावना जाणून घेऊत। काय वाटतं त्यांना, कशा प्रकारचा प्रवास आहे, दिवे घाट चढण्यामध्ये किती आनंद आहे, कारण की निसर्ग वातावरण आहे, वरून राजा सुद्धा वरतून बरसत आहे। तर या संदर्भात आपण महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊता। काय वाटतंय आज? मला खूप आनंद वाटते। कुठून आलात? किती वर्ष आहे तुझं? माझं हे 15 वर्ष आहे। बरोबर। काय थकवा वगैरे जाणवतो का? मला खूप काहीच थकवा जाणवत नाही। ओढ कशाची लागली तुम्हाला? मला पांडुरंगाची ओढ लागलेली आहे। सोहळ्यामध्ये अनेक युवक हर्ष उल्हासात सहभाग घेऊन दिवे घाटाचा प्रवास करत आहेत। एकदम अशा निसर्गमय वातावरणामध्ये त्यांच्या भावना काय नेमकं हे आपण जाणून घेऊयात। काय वाटतं? दिवे घाटाचा प्रवास करतात? अतिशय आनंद होतो। आम्ही महादेव पिंपळगाव येथून आले आहोत। माझं नाव तुकाराम देशमुख। आम्हाला अतिशय सुंदर वाटत घाट चढाय।
बरं बरं. काय थकवा वगैरे जाणवतो का? थकवा पिकवा काही जाणवत काय नाही. कशाची ओढ आहे नेमकं? पांडुरंगाची ओढ आहे. आपल्यासोबत विनेकरी आहेत. विनेकरांचं काय नेमकं म्हणणं आहे? विनेकरी सुद्धा दिवे घाट चालत आहेत. काय वाटतं तुम्हाला? मला एवढा आनंद वाटतो की आल्याने संसारा झाले पंढरपुरा, दिनाचा सोयरा पांडुरंग. खरोखरच एक वेळेस तरी आपण संसारामधून पायवारी करावी, हे मला फार आनंद वाटतो. आता आम्ही विठोबाची वाट बघत आहात, कारण आम्हाला विठोबाचा ओढ लागलेली आहे. या निमित्तानं आम्हाला दिवे घाट असा वाटतो की बस सौ खुशी. कवा कवा इथून राहायला भेटा वाटते आणि पळत पळत जावं वाटायला पंढरपूरला. आम्हाला खुशी वाटते त्याच्यामध्ये. एवढा दिवे घाट आहे, हे चढत चढत आम्ही एरी पळत पळत जातात. काय वाटते आजी तुम्हाला? खूप छान वाटते आम्हाला दिवे घाट. आनंदात लुटा वाटते. दर्शन घ्यायचं, मस्त विठोबाला बघायचं लई आवडते. कुणाचं ध्यान येत नाही, काही नाही, सगळे विसरून जाता. आम्हाला विठोबाला लई पावा वाटते, दर्शन घ्यावं वाटते, लई चांगला आनंद लुटा वाटते, लई मस्त वाटते विठोबाला. आणि कवा कवा पावा वाटते विठोबाला. सगळे आम्ही विसरून चालल्या. खूप आनंद वाटतोय माऊली. आज माझं काहीतरी परम भाग्य की आज तुळशी माता माझ्या डोक्यावरती विराजमान आहे आणि दिव्या घाटामध्ये अगदी सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत वारकरी आणि वारकरी फक्त वारकरीच आहेत, म्हणून खूप आनंद होतोय. आणि आनंदाच्या भरात मी सांगेन की मुळीच नव्हतं रे काना, मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना, तुझ्यासाठी 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 आले मनात काना रे, तुझ्यासाठी आले मनात. काय वाटणार आहे, लई खुशी वाटायली. अशी सगळ्या मंडळी हे सगळे माऊल्या काही बाई घेऊन आल्या. मी तर निघाला, हे माऊलीची दिंडी निघाली की तशीच घुसून आले दिंडीत. काहीच घरची परवा नाही, आज फोन नाही, फिड नाही, घरच्याला मी परवा नाही. मी देवासाठी तृप्त झाली.